नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने म्हणजे बायबलच्या अभ्यासकांना शतकानुशतके कोड्यात टाकलं आहे. आपण एका भविष्यवाणीतील एका रहस्यमय गुन्हेगाराचा माग काढणार आहोत. एक अशी शक्ती जी बायबलच्या अनेक पुस्तकांमध्ये वेगवेगळी नावे आणि रूपं घेऊन येते, पण तिची काम करण्याची पद्धत मात्र तीच आहे. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या स्रोतांमध्ये या शक्तीचा, जिला छोटे शिंग असं म्हटलं जातं, त्याचा खूप तपशीलवार तपास केला गेलाय. आज आपलं ध्येय हेच आहे की या छोट्या शिंगाची खरी ओळख काय आहे, त्याचे धागेदोरे बायबलमधील इतर भविष्यवाणींशी कसे जुळतात, हे सगळं समजून घेणं. चला तर मग हा तपास सुरू करूया. आणि हा तपास खरंच खूप महत्वाचा आहे, कारण बायबलच्या अभ्यासामध्ये एस्केटॉलॉजी नावाचा एक भाग असतो. म्हणजे अंतिम काळाचा अभ्यास, जगाचा शेवट कसा होईल, कोणती साम्राज्य येतील याचा अभ्यास. आणि या अंतिम काळाच्या कथेमध्ये ही व्यक्तिरेखा म्हणजे मुख्य खलनायकांपैकी एक मानली जाते. स्रोतांचा दावा तर असा आहे की डॅनियल, पॉल आणि योहान यांसारख्या लेखकांनी म्हणजे शेकडो वर्षांच्या अंतराने याच एका शक्तीबद्दल लिहिलं आहे. अरे वा, म्हणजे हे तर असं झालं की वेगवेगळ्या साक्षीदारांनी एकाच गुन्हेगाराचं वर्णन केलंय. चला पाहूया त्यांचं वर्णन आणि चेहऱ्यापट्टी कशी जुळते. तर या तपासाची सुरुवात नक्की कुठून होते? सुरुवात होते डॅनियलच्या पुस्तकातून, 7व्या अध्यायापासून. डॅनियलला एक दृष्टांत दिसतो, ज्यात 4 प्रचंड प्राणी समुद्रातून बाहेर येतात. पहिले 3 होते सिंह, अस्वल, चित्ता यांसारखे. पण 4था प्राणी तो इतका भयानक होता की त्याचं वर्णन करायला शब्द नव्हते. अत्यंत सामर्थ्यवान, त्याला लोखंडाचे दात होते आणि तो सगळं काही चिरडून टाकत होता. स्रोतांनुसार हा 4था प्राणी म्हणजे रोमन साम्राज्य. रोमन साम्राज्य? अच्छा. आणि इथेच गोष्ट खरी रंजक होते नाही का? कारण या भयानक प्राण्याच्या डोक्यावर 10 शिंग होती आणि मग त्या 10 शिंगांमधून एक 11वं छोटंसं शिंग उगवतं. हो, पण हे शिंग साधं सुद्धा नव्हतं. ते उगवताना आधीच्या 3 शिंगांना मुळासकट उपटून टाकतं आणि या छोट्या शिंगाला माणसासारखे डोळे आणि खूप गर्विष्ठ म्हणजे मोठ्या गोष्टी बोलणारं तोंड आहे. हे एखाद्या फिल्मच्या सीनसारखं वाटतंय मला. अगदी. आणि हे वर्णन म्हणजे या गुन्हेगाराचं ओळखपत्रच आहे असं समजा. डॅनियल 7.8 आणि 7.20 मध्ये स्रोतांनी 3 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली आहेत. पहिलं, त्याचा उगम रोमन साम्राज्यातून होतो, 4थ्या प्राण्यातून. दुसरं, त्याचा स्वभाव अत्यंत गर्विष्ठ आणि देवविरोधी आहे. आणि तिसरं, तो राजकीय सत्ता मिळवण्यासाठी इतरांना नष्ट करतो, म्हणजे ती 3 शिंगे उपटतो. ही 3 वैशिष्ट्ये आपल्याला पुढे खूप मदत करतील. ठीक आहे, म्हणजे ओळख तर कळली. आता याची कामं करण्याची पद्धत काय आहे? हे छोटे शिंग नक्की करतं तरी काय? त्यासाठी आपल्याला डॅनियल 7.25 पाहावं लागेल. तिथे त्याच्या 4 प्रमुख कार्यांची यादीच दिली आहे. 1. ते परापर देवाविरुद्ध बोलते. 2. ते देवाच्या संतांचा किंवा अनुयायांचा छळ करते आणि त्यांच्यावर विजय मिळवते. आणि 3. हे सर्वात धक्कादायक आहे, ते ठरवलेल्या वेळा आणि नियम बदलण्याचा प्रयत्न करते. थांबा. वेळा आणि नियम बदलण्याचा प्रयत्न, याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ असा की ही एक धार्मिक राजकीय सत्ता आहे जी थेट देवाच्या अधिकारालाच आव्हान देते. आणि यात एक आकर्षक गोष्ट समोर येते, ती म्हणजे याच्या सत्तेचा कालावधी. तो आहे 3.5 काळ, म्हणजे अ टाइम, 2 टाइम्स अँड हाफ अ टाइम. स्रोतांनुसार याचा अर्थ होतो 3.5 वर्षे, म्हणजेच 42 महिने किंवा 1260 दिवस. 1260 दिवस. हा आकडा महत्वाचा वाटतोय. हो, खूप महत्वाचा. हा आकडा बायबलमधल्या भविष्यवाण्यांमध्ये एका कोडसारखा वापरला जातो. जेव्हा जेव्हा तुम्हाला 1260 दिवस किंवा 3.5 वर्षे दिसतात, तेव्हा ते एका विशिष्ट अशांततेच्या आणि छळाच्या काळाकडे निर्देश करते. या सगळ्या पुराव्यांच्या आधारे स्रोत या छोट्या शिंगाची ओळख स्पष्टपणे बॅबिलोनियन रोमन पोपशाही अशी करतात. एक मिनिट, पण हे विश्लेषण डॅनियलच्या 8व्या अध्यायातही पुढे जातं, बरोबर? तिथे पण या शिंगाचं वर्णन आहे. अगदी बरोबर. 8व्या अध्यायात हे छोटे शिंग आणखी सामर्थ्यवान होताना दिसतं. ते इतकं मोठं होतं की स्वर्गातील काही सैन्याला म्हणजे देवाच्या लोकांना जमिनीवर पाडतं आणि सैन्याच्या अधिपतीलाही म्हणजे येशूला आव्हान देतं.
आणि इथे एक महत्वाचा गुन्हा नमूद केलाय. ते नित्य यज्ञ बंद करते आणि पवित्र स्थानाला अपवित्र करते. यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की याच्याकडे एवढी शक्ती येते कुठून? आणि याचं उत्तर डॅनियल 8.24 मध्ये मिळतं. तिथे स्पष्ट लिहिलंय की त्याची शक्ती स्वतःची नाही. विश्लेषकांचं म्हणणं आहे की याचा अर्थ असा आहे की या सत्तेकडे स्वतःची लष्करी ताकद नाहीये. ती आपल्या अधिकार गाजवण्यासाठी राजकीय सत्तांवर अवलंबून आहे. म्हणजे जणू काही ती राजकीय सत्तांना हाताळून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं वर्चस्व गाजवते. अच्छा, म्हणजे आता आपल्याकडे या गुन्हेगाराची पूर्ण प्रोफाईल आहे. रोमन साम्राज्यातून उदय, गर्विष्ठ स्वभाव, देवाचा लोकांचा छळ करणारा, देवाच्या नियमांना आव्हान देणारा आणि स्वतःच्या सामर्थ्यासाठी राजकीय सत्तांवर अवलंबून असणारा. आता आपण पाहूया की हाच गुन्हेगार इतर ठिकाणी कोणत्या नावाने आढळतो. बरोबर. आता आपण धागेदोरे जोडायला सुरुवात करूया. विश्लेषकांच्या मते पहिला संबंध डॅनियलच्याच 11व्या अध्यायात मिळतो. तिथे उत्तरेकडील राजा नावाचा एक राजा आहे जो पवित्र स्थानाला अपवित्र करतो आणि नित्य यज्ञ बंद करतो, अगदी छोट्या शिंगाप्रमाणेच. दुसरा धागा तर स्वतः येशूने दिला आहे, नाही का? मत्तई 24 मध्ये येशू विनाशाचा अमंगळ पदार्थाचा उल्लेख करतो, ज्याबद्दल डॅनियलने भविष्यवाणी केली होती. म्हणजे येशू स्वतः या भविष्यवाणीला दुजोरा देत आहेत. आणि तिसरा तितकाच महत्वाचा दुवा प्रेषित पौलाच्या लेखनात सापडतो. 2 थिसलनिका येथील पत्रात तो विनाशाच्या पुत्राबद्दल बोलतो. हा विनाशाचा पुत्र देवाचा विरोध करतो आणि स्वतःला देव म्हणून घोषित करत देवाच्या मंदिरात बसतो. छोट्या शिंगाच्या गर्विष्ठ स्वभावाशी हे तंतोतंत जुळतं. म्हणजे ही एकच ओळख आहे जी वेगवेगळ्या अवतारामध्ये समोर येतेय. डॅनियलच्या काळात तिचे एक रूप होतं, तर पौलाच्या काळात दुसरं. या विवेचनानुसार छोटे शिंग, उत्तरेकडील राजा, विनाशाचा अमंगळ पदार्थ आणि विनाशाचा पुत्र ही सर्व म्हणजे वेगवेगळी नावं एकाच सत्तेला सूचित करतात. बॅबिलोनियन रोमन पोपशाही. हे खूपच रंजक आहे. आणि हा तपास इथेच थांबत नाही. तो आपल्याला बायबलच्या शेवटच्या पुस्तकात म्हणजे प्रकटीकरणात घेऊन जातो. प्रकटीकरण म्हणजे जिथे सगळी सिम्बॉल्स आणि रहस्य आहेत, तिथे काय मिळतं? तिथे आपल्याला पुन्हा तोच चौथा प्राणी दिसतो, पण एका नव्या रूपात. प्रकटीकरण 13 मध्ये समुद्रातून एक प्राणी वर येतो ज्याला 7 डोके आणि 10 शिंगे आहेत. हा प्राणी चित्ता, अस्वल आणि सिंह यांचं मिश्रण आहे. स्रोतांनुसार हे बॅबिलॉन, पर्शिया आणि ग्रीस या जुन्या साम्राज्यांच्या शक्तीचं प्रतीक आहे, जे रोमन साम्राज्याच्या रूपात एकत्र आलं. यालाच जागतिक पाशवी सरकार असं म्हटलंय. आणि या प्राण्यावर एक स्त्री स्वार आहे. हे प्रतीक खूपच शक्तिशाली वाटतंय. हो, ही स्त्री जांभळ्या आणि किरमिजी रंगाची वस्त्रे परिधान केलेली आहे आणि तिला महान बॅबिलॉन किंवा बॅबिलॉनची वेश्या म्हटलंय. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ती संतांच्या रक्ताने प्यालेली आहे. स्रोत या स्त्रीची ओळख थेट छोटे शिंग म्हणजेच बॅबिलॉनियन रोमन पोपशाही म्हणून करतात. ती राजकीय सत्तेवर म्हणजेच त्या प्राण्यावर स्वार होऊन नियंत्रण ठेवते. म्हणजे एक धार्मिक सत्ता जी जागतिक राजकीय व्यवस्थेवर स्वार आहे. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. त्या प्राण्याच्या 7 डोक्यांचाही काही अर्थ आहे का? हो, आहे. या विवेचनानुसार 7 डोकी म्हणजे इतिहासातील 7 मोठी साम्राज्ये: इजिप्त, अशूर, बॅबिलॉन, पर्शिया, ग्रीस, रोम आणि अंतिम काळात येणारं जागतिक पाशवी सरकार. आणि ही स्त्री म्हणजेच पोपशाही या साम्राज्यांच्या प्रवासातून उदयास येते आणि शेवटच्या 7व्या साम्राज्यावर ताबा मिळवते. यातूनच 8व्या राजाची संकल्पना येते का? अगदी बरोबर. 7वे डोके म्हणजे जागतिक पाशवी सरकार. जेव्हा ही स्त्री त्यावर स्वार होते तेव्हा तो प्राणी 8वा राजा बनतो. म्हणजेच बॅबिलोनियन रोमन पोपशाहीद्वारे नियंत्रित जागतिक पाशवी सरकार. थोडक्यात सांगायचं तर 7वं सरकार हे स्वतः प्राणी आहे आणि जेव्हा त्यावर ती स्त्री स्वार होते तेव्हा ते 8वं रूप धारण करतं, जे पूर्णपणे तिच्या नियंत्रणाखाली असतं. ठीक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की ही शक्ती काय करते, तिचा स्वभाव कसा आहे आणि तिची ओळख काय आहे. पण मला वाटतं सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हे सर्व कधी घडणार आहे, किंबहुना ते घडून गेलंय का? यावर स्रोतांमध्ये खूप मतभेद दिसतायत. आणि हाच या संपूर्ण चर्चेचा सर्वात गुंतागुंतीचा आणि महत्त्वाचा भाग आहे. यावर 2 मुख्य मतं आहेत, जी पूर्णपणे भिन्न दिशांना जातात. चला तर मग यावर सविस्तर बोलूया. पहिलं मत काय आहे? पहिलं मत ऐतिहासिक आहे.
या मतानुसार छोटे शिंग हे मध्ययुगातील पोपशाहीचं प्रतीक आहे. डॅनियलच्या चौथ्या प्राण्याची 10 शिंग म्हणजे पश्चिम रोमन साम्राज्याच्या पतनानंतर 5व्या शतकात युरोपात उदयास आलेली 10 जर्मनिक राज्ये आणि छोट्या शिंगाने उपटलेली 3 शिंग म्हणजे या 10 पैकी नष्ट झालेली 3 राज्ये, हेरुली, वंडल्स आणि ऑस्ट्रोगॉथ. पोपशाहीने आपल्या धार्मिक राजकीय प्रभावाने या 3 राज्यांना सत्तेतून काढून टाकलं असं हे विश्लेषण सांगतं. म्हणजे या मतानुसार ही भविष्यवाणी तर पूर्ण होऊन गेलीये. हो, या मतानुसार या भविष्यवाणीचा मोठा भाग इतिहासात पूर्ण झालाय. आणि मग दुसरं मत काय? दुसरं मत भविष्यवादी आहे. ते म्हणतात की हे सर्व भविष्यात घडणार आहे. त्यांच्या मते छोटे शिंग हे अंतिम काळात शेवटच्या 7 वर्षांमध्ये येणाऱ्या पोपशाहीचं प्रतीक आहे. 10 शिंग म्हणजे भविष्यात येणारी, एकत्र येणारी 10 राष्ट्र. पोपशाही पुन्हा सत्तेत येईल आणि त्यापैकी 3 राष्ट्रांचा नाश करेल. थांबा, म्हणजे ही दोन मतं एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. एक म्हणतंय की हे सर्व घडून गेले आणि दुसरं म्हणतंय की हे भविष्य काळात घडणार आहे. स्रोत या 2 टोकांच्या मतांमध्ये ताळमेळ कसा घालतात? हेच तर या विवेचनाचं सौंदर्य आहे. स्रोत दोन्ही मतांना पूर्णपणे नाकारत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की छोटे शिंग ही एक वारंवार उदयास येणारी शक्ती आहे. बॅबिलोनियन रोमन पोपशाही ही ऐतिहासिक काळात रोममधून उदयास आली. तिने संतांचा छळ केला आणि 3 शिंगे उपटली. हे ऐतिहासिक सत्य आहे. पण तीच शक्ती अंतिम काळात पुन्हा एकदा जागतिक पाशवी सरकार नियंत्रित करेल. पण मग त्या 3 शिंगांचं काय? ती भविष्यवाणी पुन्हा पूर्ण होईल का? ते छोट्या शिंगाच्या विरोधात जातात आणि तिचा नाश करतात. तर खूप मोठा विरोधाभास आहे. एका ठिकाणी ते 3 सत्तांना नष्ट करते, तर दुसऱ्या ठिकाणी 10 सत्ता मिळून तिचाच नाश करतायत. बरोबर. आणि यावरूनच स्रोत असा निष्कर्ष काढतात की 3 शिंगे उपटण्याची भविष्यवाणी विशेषतः मध्ययुगीन पोपशाहीला लागू होते. अंतिम काळात तिची राजकीय सत्तांशी असलेली मैत्री अखेरीस तिच्याच विनाशाचं कारण बनेल. म्हणजे सुरुवातीला ती त्यांच्यावर स्वार होईल, पण शेवटी तेच तिला फेकून देतील. तर ह्या संपूर्ण तपासाचा निष्कर्ष काय काढायचा? या स्रोतांनी बायबलमधील भविष्यवाण्यांचं एक गुंतागुंतीचं जाळं आपल्यासमोर उलगडलं आहे असं म्हणायला हरकत नाही. यानुसार छोटे शिंग, उत्तरेकडील राजा, विनाशाचा अमंगळ पदार्थ आणि बॅबिलोनची वेश्या यांसारख्या विविध नावांच्या आणि प्रतीकांच्या मागे एकच सत्ता आहे, बॅबिलोनियन रोमन पोपशाही. ही सत्ता देवविरोधी, छळ करणारी आणि आपल्या प्रभावासाठी राजकीय सत्तांवर अवलंबून असलेली दिसते, मग ते इतिहासात असो किंवा भविष्यात. हो, हे विश्लेषण आपल्याला या वेगवेगळ्या पुस्तकांमधला समान धागा ओळखायला मदत करतं. डॅनियलच्या दृष्टांतांपासून ते प्रकटीकरणातल्या प्रतीकांपर्यंत सरळ दुवे जोडून या व्यक्तिरेखेची वैशिष्ट्ये आणि कार्य यांच्या आधारे एक सुसंगत ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न यात केला गेला आहे. अनेकदा गोंधळात टाकणाऱ्या भविष्यवाण्यांचा अर्थ लावण्यासाठी हे एक फ्रेमवर्क देतं असं म्हणू शकतो. आणि स्रोतांचा अंतिम निष्कर्ष आहे की 3 शिंगे उपटणारे छोटे शिंग बहुधा त्याच्या ऐतिहासिक मध्ययुगीन स्वरूपाला सूचित करते. यातून आपल्यासाठी एक अंतिम विचार शिल्लक राहतो. जर अंतिम काळातील या सत्तेचे राजकीय सत्तांसोबतचे संबंध इतके वेगळे आणि अखेरीस विनाशकारी ठरणार असतील, तर तिच्या भविष्यातील उदय आणि पतनाचं स्वरूप नेमकं कसं असेल? आणि जगातील सत्तांसोबतचे तिचे आजचे संबंध आपल्याला त्या भविष्याबद्दल काय संकेत देत आहेत?